हे बघा मी तुम्हाला माझ्या वडिलांचं घर दाखवते बरं का. हे बघा असं कौलाचं घर आहे आणि भिंती ज्या आहेत त्या मातीच्या आहेत. ह्याच्यामध्ये विटा नाहीत बरं का, ह्याच्यामध्ये दगडी आहेत. दगडीने शेणाने आणि मातीने असं लिपलेलं आहे. हे लय जुनं घर आहे, म्हणजे माझ्या वडिलांच्या काळाचं जे आहे तर ते घर आहे. वरती कवलं आहे ते काय अशी. आणि इकडं जे आहे तर इकडं आता नवीन माझ्या चुलत्याने बांधलेलं आहे. त्यांचं पण बरंच असं बांधकाम बाकी आहे. तर चला माझ्या वडिलांचं तुम्हाला तिला आतमधून घर दाखवते. हे बघा असं आहे, हे बघा हे का, हे बघा असं आहे. आतमध्ये दिसतंय का नाही काय माहिती, कारण अंधार आहे, लाईटच नाही. इकडे लाईटीचा लई प्रॉब्लेम आहे, नाही आली अजून लाईटच नाही. तर चला आता आहे ना मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते किती छान आहे ती. हे बघा बाहेरचं जे वातावरण आहे ना तर त्याच्या पहिले हे बघा हे चुलत्याने बांधलेलं आहे. इकडे असं त्यांचं लय मोठं आहे आतमधून घर. तर त्या घराच्या आता माझ्याकडे चावी नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं. लय मोठं आहे, त्याचं बरंच बांधकाम अजून बाकी आहे. तर हे बघा घराच्या कडनी एवढं जी सुंदर वातावरण आहे. तर हे बघा आहे का हिरवगार हे दिसतं. बरं घराच्या चारही बाजूने नुसतं हिरवगार आहे, कारण ह्यांच्या घराच्या जवळच पाणी आहे. पाणी म्हणजे धरणाचं पाणी आहे, बागायत जमीन असल्यामुळं धरणाचं पाणी ह्यांच्या घराच्या जवळच आहे. मग कडणी आहे ना म्हणजे 12 महिने 18 काळ ह्यांचं कडमिरणी अजिबातच सुकलेलं नाही, म्हणजे झाडं झुडपं अजिबात सुकलेली नाहीत, सगळी हिरवीगार झाडं आहेत पाण्यामुळं. हे बघा हे जे आहे ना तर हा जे आहे हा पुदिना आहे. लय पुदिना आहे, एवढा जे पुदिना आहे तर किती लय लोक नेतात बरं का हा पुदिना, तरी पण ते वाढतच जातं. याचं वारीत जरी लावलं ना रोपटं तरी ते लय वाढत या. हे काय आणि इकडं आहे ही सदाफुली. हे बघा वाजवा वाजवा वाजत्री वाजवा. हे बघा ही जी आहे ही सदाफुली आहे. आणि इकडं जे आहे आंब आहेत बरं का. हे बघा असं आंब येतं आणि आंब जे आहेत तर आंब्याची लय झाड आहेत. हे बघा लय आंब्याची झाड आहेत, लय आंबा आलेत त्याला. हे बघा लय म्हणजे लय आंबा आलेलं आहेत, लय आंबा आलेले आहेत, अफाट आंबा आलेले आहेत. हे बघा इकडं पण आहे बरीच झाडं आहेत बरं काही, बरीच काय 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 झाडं आहेत अशी, त्याची नावं पण मला माहिती नाहीत. हे बघा ही जास्वंदी. हे बघा ही गोंडा जास्वंदी आहे, ही गोंडा जास्वंदी आहे. आणि ही जी आहे तर ही आपली साधी जास्वंदी आहे, म्हणजे जी देवाला चालते. दोन्ही पण जास्वंदी देवाला चालते. तर हे बघा ही अशी जी आहे तर ही आहे होय हा सीताफळाचं आहे. आणि हे बघा हे कवटाचं आहे. हे बघा हे कवटाचं झाड आहे. हे बघा आहे का एवढं मोठं हे कवटाचं झाड आहे. आणि इकडे जे आहे हे बघा जास्वंदीला लय फुलं आलेले आहेत. पुण्यामध्ये किती महाग, म्हणजे विकतच घ्यायला लागतात. मला देवाला व्हायची म्हणलं ना तर विकतच घ्यायला लागते. तिथं बघा ह्या जास्वंदी गज झालेली आहे नुसती, ह्यानी लय फुलं आलेली आहेत, फुलांनी गज झालेली आहे नुसती. आणि हे बघा इकडे आहे ना पेरू आहे. बाळा पेरू का रे असा खाली पडला होय. हे बघा पेरू आहे, तर पेरूला किती पेरू आलेत, लय पेरू आलेले आहेत बरं का. हे बघा खाली पडला आहे, हे बघा लय पेरू आलेले आहेत, खाली पडलाय तरी लय पेरू आलेले आहेत. हे कसले पेरू आहेत, गुलाबी आहेत का मग पांढरा येतोय असं लंबूळ का दिसतोय रे पेरू. हे बघा आंब तर, हे बघा आंब तर किती आलेले आहेत, मरणाचा आंब आहे. हे बघा आहे का, दिसते का तुम्हाला. तर बघा वडिलांच्या दारासमोरच एवढी झाडं आहेत. सारखा तिकडं चला मी निघाली या तिकडं मार्केट. खेळताल का तुम्ही, चावी बाप्पू का देऊ का. होय ना. हे बघा मी आता निघाली आहे मार्केट म्हणजे आमच्या वडिलांचं शेत आहे, त्याला आम्ही मार्केट म्हणतो. तर इकडे काय वडील बसलेलं आहे. हे बघा वडील बसलेलं आहे इथं. तर वडील काय कुठं जात नाहीत बरं का, म्हणजे जवळपास फिरून येतात इथून, पण असं लांब लांब जात नाही, त्यांना पायाने चालता येत नाही ना पॅरलेस झाल्यामुळं. तर हे बघा हे ना जांभळी, काही जांभळी सीताफळीची लय झाडं होती सीताफळीची, पण आता नाहीत बरं का एवढी सीताफळीची झाडं, आता तोडले तर यांनी. तेव्हा काही इथं एक सीताफळीचं झाड, तेव्हा काही इथं एक सीताफळीचं झाड. आणि इकडं जे आहे इकडं पण आंब्याचं आहे. बघा पाठीमागं लय आंबा आले आहेत, ह्याला पण आलं लय आले आहेत, पण ह्याच्यापेक्षा जास्त हे बघा ह्या दारात आहे ना ह्याला लय आलेले आहेत आंबे. हे बघा इकडे हा चापा लावलेला आहे, चापा लावला आहे. थांबा तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा किती लय अडचण आहे इथं.
अडचणीत असं यायला लागतं. अडचण काचा तिचा इथे बघा किती आंबा आलेले आहेत. खालीच लोंबत येतं आंबं या बघा आहे का. जवळजवळ आपण असं जर इथं बसलो ना ह्या बघा असं इथं बसलो तरी इथं ह्या बघा इथं आंबं आहे का. दिसतात का इथं आंबं नुसतं जवळच येत असं हाताला पण येऊ शकते ते. आणि एका एका गडाला बघा किती किती आलेलं आहे आंबं. लय आंबा आहेत मारण्याचं. आणि तिथला पुढचा एक आंबा आहे ना तो आंबा ह्याचा आहे बरं का लोणच्याचा आहे बरं का. ह्या बघा ह्या बघा किती आलेले आहेत ह्या बघा गडाला ह्या बघा एका एका गडाला एवढला आंबा आलेला आहे इथं. लय आंबा आले यंदा ह्याला. आणि पावसामुळं बरं का मोहर लय झाडला या मोहर लय आला होता पण लय गळून पडलं. लय पाऊस पडला ना मध्ये. ह्या बघा लिंबू आहे तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मी लिंबू दाखवत असते बरं का की लिंबाला लिंब किती आलेली आहेत. तर ह्याला आहे ना ह्या लिंबाला आहे ना 12 महिने 18 काळ लिंब असतात. तर ह्या बघा खाली पण पार खाली लोंबत येते पार शेंड्यापासून झाडाच्या शेंड्यापासून तर खाली बुडक्यापर्यंत लिंब आहेत. हे बघा लय लिंबू आहे अफाट लिंबू आहे अख्खं आहे ना. म्हणजे अख्खं लिंबाने मी म्हणते पानं नाही एवढी लिंबू तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती. बघा लय लिंबू आहेत मरणाची लिंबू अफाट लिंबू आहे. बघा वरती तर किती आहेत इकडे पण असे लय लिंबाची झाड आहेत. हे बघा किती लिंब पिकलेली आहेत वरती लय पिकली आहेत मरणाची लिंब पिकलेली आहेत. तर मी जाताना पुण्याला घेऊन जाईल लय म्हणजे एवढे तोडून ठेवलेत पोरांनी माझ्यासाठी न्यायच्या म्हणून. हे बघा किती आंबे आहेत. आपण कैऱ्यासाठी पुण्यातली लोक किती तडफडतोय कैऱ्या किती महाग असतात आहे का नाही. बघा मरणाचं आंबं येतं काय करावं आता आंब्याला. पण इथं आल्यापासून अजिबात नाही खाऊ वाटत मला. हो का किती घडच्या घड निसतं येतं आंब्याचं. हे बघा लय आंबं आहेत अप्पाट आंबा आलेलं आहे ह्या वर्षी. हे बघा किती आंबा आलेले आहेत. लय आंबं आहेत मरणाचं आंबं आहे. ते पाठीमागच्या पण आंब्याला आलेले आहेत आंबं. त्यांना काही विकत घ्यायला लागत नाहीत आंबं बरं का. लय आंबं आलेले आहेत ह्या वर्षी. हे बघा हे माझ्या भावाने बांधले बरं का नवीन घर आहे. थांबा तुम्हाला दाखवते कसं काय. हे बघा हे बघा काय चाललंय ग तुमचं. लाईटच नाही आता दाखवायचं म्हणलं. हे बघा असं आहे हे हॉल आहे आणि हे नका जाऊ कशाला. हे बघा हा बेडरूम आहे. कशाला तुम्ही निघाला एकट्या दोघी मी तर गाणं हिंडत आहे. मग हे काही व्हिडिओज काढून दे ना त्या पुरी. हे ना हे काय ते किचन आहे तो हॉल आणि हे बेडरूम ते दाखवून पण देण्यात पुरी आणि ते येड्यात काढते. कुलूप लावा गं बापू तुझ्या विद्या का काय झालं बघू दे इकडं कसं काय काय झालं की बघू. ते किचन मध्ये